आता मी गॅस बंद करून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता। बुंदी आपली छान अशी पाक बुंदीने पिळून घेतला आहे। आता मी ती थंड करायला ठेवते आणि मग आपण लाडू वळूया। आता आपली बुंदी थोडी थंड झाली, थोडी म्हणजे गरमच आहे, पण गरम गरमच आपल्याला लाडू वळायचे आहेत। फक्त हातात घेता येईल असं मी पाहिले। पाहू शकता कशी आपली बुंदी चमकतीये आणि किती छोटी 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 बुंदी अशी आपली तयार झालेली आहे। आता मी त्यात आहे ना, मी तेलात तळल्यामुळे आता मी त्यात थोडंसं तूप घालते आणि आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते घालून आता मी लाडू वळून दाखवते। पाहू शकता तुम्ही, थोडंसं हे मगाचंच तूप राहिलेलं होतं तेच घालून घेतलंय मी। आता इथे मी हे ड्रायफ्रूट घालून घेते। पिस्ते आहेत हे थोडेच घातले आहे आणि ते मणुके आहेत ते थोडेसे घालून घेते। आणि आता तुमच्या समोरच मी गरम आहे छोटे छोटेसे लाडू वळून दाखवते आता तुम्हाला मी। खूप गरम आहे गाईज, तुम्हीही घरी ट्राय करू शकता। आपले मोतीचूरचे लाडू पहा किती कमी मेहनतीमध्ये आणि किती 10 मिनिटात होणारे हे लाडू आहेत। पाहू शकता तुम्ही, तुमच्या समोरच मी सगळं केलेलं आहे आणि आपला लाडू पण इथे तयार आहे। छोटे छोटेच करते मी, पाहू शकता तुम्ही गाईज। एवढं उरलं आहे, त्याचा काही लाडू होत नाही आहे, एकदम छोटासा होईल म्हणून ते मी आता साईडला ठेवून देते आणि ते आपले लाडू वळून तयार आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आज मी बाप्पाच्या प्रसादासाठी हे लाडू बनवले आहेत। पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे बारीक बारीक बुंदी पण आहे पडली आहे आपली। आणि असे मी सजावट काही केली नाहीये। आता थोडेसे माझ्याकडे आहे पिस्त्याचे तुकडे उरलेले, तर ते वरनं घालून तुम्हाला दाखवते। घरात असलेल्या साहित्यापासून बनवले आहेत आणि खूपच पटकन आणि झटकन झाले आहेत। 10 मिनिटातच हे लाडू तयार झालेले आहेत। पाहू शकता एक वाटीला पण कमी बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये 4 आणि 4 8 आणि 9 लाडू आपले तयार झालेले आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी? तर माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय।